राज्यातल्या आणखी एका आश्रमशाळेची दुरावस्था। डहाणूतल्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी वापरलं जातंय बुरशी लागलेलं धान्य। 550 विद्यार्थ्यांसाठी 4च खोल्या। घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला। 1.5 वर्षांपासून सुरेश जैन आहेत तुरुंगात। बेहतर यह है कि नजर आ रहा है वो हमारे बीजेपी का नहीं आएगा, कांग्रेस का, और तीसरा फर्स्ट जगह आ रहा है बहुमत में। लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची पुन्हा चर्चा। डाव्या पक्षांशी चर्चा करत असल्याची सपचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांची माहिती। आंध्र प्रदेशात विजेच्या संकटाचा धोका। स्वतंत्र तेलंगणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांचाही निदर्शकांचा इशारा। जगनमोहन रेड्डी नंतर आता चंद्राबाबू नायडूही बसले उपोषणाला। कोल्हापूरमध्ये दारू पिऊन धुडगूस घालणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा चालक निलंबित। चालकाविरोधात गुन्हा दाखल। आयपीएल पासून दूर राहिले तरच बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळू शकाल। सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना केलं स्पष्ट। नाट्यसृष्टीतला मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर। 5 नोव्हेंबरला सांगलीत होणार पुरस्काराचं वितरण। आणि आज नवरात्राची तिसरी माळ। कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कन्याकुमारीच्या रूपात पूजा।